मित्रांनो नमस्कार. जालिंदरनाथ गोट फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज तर आपण बघू शकता आपल्या शेळ्या मस्त गिनी गवत खात आहेत. नेपियर गवत बघू शकता किती मस्त शेळ्या आवडीने खात आहेत. तरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. आणि नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करून घ्या. आणि आवडला आणि कुणाला वाटलं शेअर करायचं तर शेअर करून घ्या. तर बघू शकता की त्या आवडीने आपण मस्त गवतात शेळ्या सोडलेल्या आहेत. मस्त खाता आहेत. आता अर्ध बंदिस्त शेळीपालन आहे आपलं. बघा ही कोटा जातीची पाट आहे आपली. ही प्युअर कोटाचं 3 महिन्याचं बोकड आहे. एक नंबर क्वालिटी. बघू शकता हे गवत या शेळ्या आपल्या बोरीचा पाला खात आहेत. मस्त बांधाच्या कडाला बोरीचा पाला खात आहेत. आपली पांढरी पाट एक नंबर पाट आहे. एक पिल्लू झाले तिला करडू. ते पिऊन अर्धा लिटर दूध निघतं तिचं. क्रॉस मधली पाट आहे. बिटल क्रॉस आहे. बिटल क्रॉस गावरान बिटल क्रॉस. लय भारी एक नंबर पाट आहे. बघू शकता ते आवडीने बोरीचा पाला मस्त खात आहेत. ही आपल्या रानातील सोयाबीन. ते टाकी पस्तूर आपली सोयाबीन आहे पूर्ण. खाली पण आहे आपली सोयाबीन. त्या सोयाबीनच्या खालच्या तुकड्यात सुबाब लावलेले आपल्याला 5-6 गुंठा. एवढ्या शेळ्या गिनी गवत मका हे असतं भरपूर खायला आहे आपल्याकडे शेळ्यांना. आपल्याला हळूहळू बंदिस्त करण्याचा प्रयत्न करतोय आपण. 2 दिवसातून 2 ते 3 तास आपण चारण्याचा प्रयत्न करतो शेळ्या. पूर्ण बंदिस्त शेळी पालन करायचं आहे मला. बघा सोयाबीनचा प्लॉट. बघू शकता आपले शेड. तरी मस्त पावसाचं वातावरण झालं आहे आणि पाऊस येत आहे. बघू शकता आपलं गाव किती सुंदर दिसतंय. मस्त वातावरण. हे जालिंदरनाथाचं मंदिर. आपल्या गोट फार्मचं नाव जालिंदरनाथ आहे. ह्या देवाच्या नावानं आपण गोट फार्मचं नाव ठेवलेलं आहे. बघू शकता काय वातावरण झालं. तरी मित्रांनो